नमस्कार. आज शोभा प्रभू यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. मी विश्वकर्मा पब्लिकेशनचे CEO विशाल सोनी सर यांना या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याच्या अगोदर विनंती करतो. नमस्कार. जाणून बुजून हा कार्यक्रम आपण मराठीत करू, कारण की हा पुस्तकाचं प्रकाशन जे आहे आणि जे आहे ते मराठीत आहे, त्यामुळे मी इंग्लिश न बोलता मराठीत करतो आहे. PILF बरोबर असोसिएट होऊन आम्हाला साधारण 8 वर्ष झालेत. त्यांचा 10व्या वर्षी पदार्पण आहे आणि आमचाही विश्वकर्मा पब्लिकेशनचा 10व्या वर्षी पदार्पण आहे. तर खूप वर्ष झाले, पण आत्ता मागचे 1-2 वर्ष झाले आमचं डिस्कशन चाललं होतं आणि ह्या पुस्तकाबद्दल आमची चर्चा झाली आणि मी लगेच म्हटलं की हे पुस्तक आपण नक्कीच करायला पाहिजे. एक वेगळा प्रयत्न आहे विश्वकर्मा पब्लिकेशनचं. पहिलं पुस्तक जे ज्योतिषीवर आहे आणि त्यातल्या त्यात ही एक पहिलीच डिक्शनरी आहे जे पहिल्यांदाच पब्लिश झालेली आहे 2002 मध्ये, आणि आज 20 वर्षानंतर हे पुस्तक परत पुन्हा प्रकाशित होत आहे विश्वकर्मा पब्लिकेशनच्या थ्रू. याचा आम्हाला खूपच आनंद आहे. ह्या फर्स्ट टाईम इन द हिस्ट्री दिस बुक हॅज कम अ डिक्शनरी, आणि वेगळेपणा असं आहे की अशा प्रकारचं कुठलं डिक्शनरी नाही आहे आणि 4000हून अधिक शब्द या डिक्शनरीमध्ये सम्मिलित केलेले आहे. तर आम्हाला कॉन्फिडन्स आहे की जे कोणी आत्ता अभ्यासक असतील याचे, त्यांना हे नक्कीच उपयोगी पडेल आणि जास्तीत जास्त याचं डिस्ट्रीब्युशन करून लोकांना फायदा व्हावा अशी आमची इच्छा आहे. आणि आज आपण त्या पुस्तकाचं प्रकाशनाला 10व्या वर्षी 20 वर्षानंतर प्रकाशित झालेलं पुस्तक विश्वकर्मा पब्लिकेशन आपल्या 10व्या वर्षात प्रकाशित करत आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. शोभा प्रभू या ज्योतिष चंद्रिका या नावाने प्रसिद्ध आहेत. याच नावाचा त्या दिवाळी अंक सातत्याने 10 वर्षांहून अधिक काळ चालवत होत्या. ज्योतिषशास्त्रातली सर्वोच्च पदवी असणारी होराभूषण ही पदवी देखील त्यांनी मिळवलेली आहे. ज्योतिषशास्त्राच्या विद्यार्थिनी म्हणून स्वतःला समजण्यात त्यांना आजही भूषण वाटतं. सोनी सरांनी सांगितलेल्या पद्धतीने 20 वर्षानंतर आज त्यांचं ज्योतिष शब्दग्रंथ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन PILFच्या 10व्या वर्षानिमित्त आणि विश्वकर्माच्या 10व्या वर्षानिमित्त होत आहेत. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ज्योतिष शब्दग्रंथ या शोभा प्रभू यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करावं ही विनंती. ज्यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन आत्ता संपन्न झालं त्या आमच्या विश्वकर्माच्या ग्रुपच्या संचालिका डॉक्टर तृप्ती अग्रवाल मॅडम यांना मी आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. यहाँ पे उपस्थित सभी को मेरा प्रणाम. मराठी नहीं बोलूँगी क्योंकि बहुत मिस्टेक्स करूँगी. कोशिश करूँगी कि ज़्यादा से ज़्यादा हिंदी बोलूँ. आई की बुक का मैं उनको आई बुलाती हूँ, तो उनकी बुक का विभूषण करना मेरे लिए एक बहुत 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 बड़ी बात है, मेरे लिए बहुत बड़े आदर की बात है. तो मंजीरी, बहुत बहुत धन्यवाद कि आपने मुझे यहाँ बुलाया और मेरे हाथ से ये विमोचन करवाया. उसके लिए मैं आपका सहे दिल से शुक्रगुजार हूँ. संदीप, आप भूल गए कि आप 2 कैपेसिटी में यहाँ पे हो. आप जो मेरी स्पीच थी आपने पूरी पहले ही दे दी, तो अब मुझे नहीं मालूम मैं उसमें और क्या बोलूँ.
आई के बारे में जितना कुछ मुझे मालूम था वो सब उन्होंने ऑलरेडी बोल दिया है, मैं रिपीट नहीं करूँगी उस बात को, बट मेरा एक पर्सनल एक्सपीरियंस आपके साथ शेयर करूँगी। आई शायद से 60 साल से भी ज़्यादा इस फील्ड में है, और शायद वो तब से हैं जब कोई भी औरत इसमें काम नहीं करती थी। ये मेल डोमिनेंट फील्ड हुआ करता था पहले। हम जब भी कोई ज्योतिष के पास जाते हैं बहुत क्यूरियोसिटी से जाते हैं, और जनरली देखा जाता है कि हम कई बार डर के वापस आते हैं, क्योंकि फ्यूचर इज़ एट टाइम्स वेरी डेंजरस टू नो। बट आई के साथ ऐसा नहीं होता है। मैं उनके पास गई थी, और वो बोलती बहुत कम है पर आशीर्वचन बहुत ज़्यादा देती है, जो कि उनकी खासियत है, और नहीं ना ज़्यादा लोग ये करते हैं। तो उनके साथ रहने से मुझे बहुत पॉजिटिविटी मिलती है। मैं ज़्यादा आपके बारे में क्या कहूँ, मैं तो सिर्फ इतना ही बोलूँगी कि आपकी ब्लेसिंग्स हमेशा हमारे ऊपर रखिएगा। और आप ये एक बुक है जो वापस से हुई है, हम नेक्स्ट डे वापस से एक और बुक का यहाँ पे विमोचन करेंगे। थैंक यू सो मच। धन्यवाद मॅडम। तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह अनेकांचं तंतोतंत भविष्य सांगणाऱ्या शोभा प्रभू यांच्या पुस्तकाचं प्रकाशन संपन्न होताना खरंच विश्वकर्माला मनस्वी आनंद होतोय। या पुस्तकामध्ये योगदान देणाऱ्या चौगुले सरांना मी विनंती करतो की आपणही या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करावं। नमस्कार। आदरणीय शोभा प्रभू, भरतजी अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, विशाल सोनी, मंजिरी प्रभू आणि उपस्थित सर्व प्रेक्षक, एन्थुझियास्टिक, उत्साही आणि उत्सुक। माझं योगदान वगैरे त्यांनी शब्द वापरला, मी कुठलं योगदान असं काही दिलेलं नाही आहे। योगदान हा खूपच मोठा शब्द आहे। हे पुस्तक जेव्हा तयार होत होतं, हा ग्रंथ जेव्हा तयार होत होता, तेव्हा थोडीशी माझी काय म्हणूया प्रसिद्धी म्हणा किंवा असं वाटतं लोकांना की मला शब्दांचे शुद्ध लेखन आणि काही गोष्टी चांगल्या जमतात, ज्या थोड्याफार जमतात मला, त्यामुळे ते मी तपासायला सहज चाळायला त्यांनी मला दिलं, आणि मला काही त्यातले प्रिंटिंग मिस्टेक्स म्हणा किंवा काही लिहितानाच्या चुका आढळल्या, त्या मी दाखवल्या। एवढंच माझं कॉन्ट्रीब्युशन आहे। पण त्यानिमित्त झाला माझा जो अनुभव आहे, हे पुस्तक मी जवळजवळ 20 वर्ष पाहतो, याची पहिली आवृत्ती, पण मी वाचलं असं नव्हतं कधी, तर मी थोडंसं त्याच्याबद्दल बोलतो। महत्त्वाचं म्हणजे आत्ताच्या कार्यक्रमासाठी तुम्ही सर्वजण आवर्जून उपस्थित आहात, याबद्दल सर्वांचे आभार। मित्रहो, वैज्ञानिक मान्यतेनुसार सर्व प्राणीमात्रांमध्ये मनुष्य हा एकच प्राणी असा आहे ज्याला स्वतंत्रपणे जाणीवेच्या पातळीवर म्हणजे कॉन्शियस थिंकिंग, जाणीवेच्या पातळीवर विचार करता येतो। म्हणजे कॉन्शियस, त्याला भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ याचं सजगपणे ज्ञान असतं, म्हणजे कॉन्शियस लेवलवर ज्ञान असतं। कदाचित त्यामुळेच तो इतकी भौतिक प्रगती करू शकलेला आहे, जे इतर प्राणी करू शकले नाहीत। पण या एका क्षमतेबरोबरच माणसाला एक गरज म्हणा, सवय म्हणा, कुतूहल म्हणा, किंवा काही वेळेला एक भीती निर्माण झाली, आणि ती होती म्हणजे आयुष्यातल्या अज्ञात, अनाकलनीय अशा भविष्याबद्दल जाणून घेण्याची, जी माझ्या मते म्हणजे माणसाच्या मते इतर प्राण्यांना तशी भीती नसते। आपल्याला त्याच्याबद्दल प्रत्यक्ष ज्ञान नाही, पण आपण असं मानतो की फक्त माणूसच भविष्य आणि भूतकाळात काय झालं याचा जास्त विचार करतो। इथं उपस्थित प्रत्येकाला आणि आपल्या माहितीतल्या बऱ्याच लोकांना आपलं भविष्य या ना त्या मार्गाने जाणून घेण्याची इच्छा, सवय असतेच। कित्येक लोक भविष्यावर विश्वास ठेवत नाहीत, हे ते काही नसतं, ते असं असतं म्हणणारे लोकसुद्धा पेपर, वर्तमानपत्र उघडल्यावर नकळतपणे तिथे जो छोटासा एक भविष्याचा कॉलम असतो त्याच्यावर नजर टाकत असणारच, आणि मला कित्येक लोक माहिती आहेत की ते टाकतात नजर, आजचा दिवस कसा जाईल। म्हणजेच की तुम्ही ते माना न माना, भविष्याबद्दलचं कुतूहल असतं किंवा भविष्याबद्दल जाणून घेण्याची एक सुप्त इच्छा माणसाच्या मनात असते। ज्योतिष किंवा भविष्य जाणण्यासाठी हजारो वर्ष अथक परिश्रम करून माणसानं एक बैठक तयार केली, एक पद्धत विकसित केली, ती म्हणजे ज्योतिषशास्त्र किंवा होरा विज्ञान। त्यासाठी त्यांनी अनेक उपलब्ध खुणांचा खुबेने वापर केला, त्याच्यातले अन्योन्य संबंध शोधून काढले, आणि हे शास्त्र आणि हे शस्त्र जगाला उपलब्ध करून दिलं। यामध्ये हातावरच्या रेषा असतील, ग्रह, तारे, नक्षत्र असतील, किंवा अनेक अन्य सूचक खुणा असतील,
त्या वापर करून त्यांनी हे शास्त्र विकसित केलं. आजचं आधुनिक विज्ञान त्याला मानत नसलं तरी या पद्धतीचा पडताळा जगानं हजारो वर्ष घेतून त्याला एक वैज्ञानिक पद्धत म्हणून मान्यता दिलेली आहे. मात्र या विषयावर तार्किक आणि शास्त्रीय बैठक घेऊन लिहिलेली पुस्तकं फार कमी आहेत, विशेषतः मराठीत. त्यातले शब्द, संज्ञा, संकल्पनांचं योग्य आणि उपयुक्त अर्थ एका जागी मिळण्यासाठी काहीही सुविधा मराठीत माझ्या माहितीप्रमाणे तरी उपलब्ध नव्हती. ज्योतिषचंद्रिका श्रीमती शोभा प्रभू यांनी गेली 5हून अधिक दशकं या शास्त्राचा सांगोपांग अभ्यास आणि प्रत्यक्ष प्रचिती घेऊन त्यातील शब्दांचे योग्य अर्थ आणि योग्य तपशील सांगणारा हा शब्दकोश अत्यंत परिश्रमपूर्वक आणि शक्य तितक्या काटेकोरपणे तयार केलेला आहे. मी मगाशी म्हटलं तसं मराठी भाषेचा मला अभिमान होता आहे, पण यातले अनेक शब्द मला सुद्धा नवीन होते. प्रत्यक्ष त्याचा अर्थ कळल्यावर मला वाटलं अरे हा शब्द असा आहे, याचा असा अर्थ होतो. आणि खरंच इतकं त्यांनी त्यातलं बारकाईने पाहणी करून एक एक शब्द अक्षरशः वेचून काढला आहे, अर्क काढलेला आहे, आणि त्याचा हा ग्रंथ आहे. म्हणजे मला नाही वाटत की दुसरं कुठल्याही पुस्तकातला कोणताही शब्द ज्योतिषावरच्या याच्यात नसेल. त्याचा अर्थ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्याचं प्रकाशन करण्याची जबाबदारी तितक्याच आत्मीयतेने विश्वकर्मा प्रकाशन संस्थेने केलेली आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि आभार. आज त्याचं प्रत्यक्ष प्रकाशन श्रीमती तृप्ती अगरवाल यांच्या हस्ते झालेलं आहे. हा एक खूप छान संयोग आहे. आपण सर्वांनी या ग्रंथाच्या प्रती स्वतःसाठीच नव्हे तर आपल्या आप्तस्वकीयांसाठी जरूर विकत घ्याव्यात आणि भेट द्याव्यात, ही सर्वांना विनंती. धन्यवाद. धन्यवाद सर. ज्योतिषशास्त्र या विषयावरती खरं तर महाराष्ट्रात भरपूर प्रकारचं लिखाण उपलब्ध आहे. अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं ज्योतिषावरती लिहिलेलं आहे, परंतु ज्योतिषावरती परिपूर्ण आणि शास्त्रशुद्ध कोश मात्र अजिबात नव्हता. तर 20 वर्षांपूर्वी पहिल्यांदा शोभा प्रभू मॅडमने हा शब्दकोश लिहिला. त्याच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाची जेव्हा आम्ही घाट घातलेला होता तेव्हा सर्वात जास्त या सगळ्या प्रक्रियेमध्ये योगदान होतं अर्थातच डॉक्टर मंजिरी प्रभू यांचं. मी त्यांना विनंती करतो की या निमित्ताने आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, आई, विशाल अग्रवाल, बिपिन, सॉरी विशाल, फॉर मी युअर अग्रवाल, सॉरी विशाल सोनी, आणि Sandeep Tapkir and everyone present here. I can only say one thing today, ki my session was before this, half an hour before this, आणि आता आईचं सेशन आहे. मला वाटत नाही कुठच्याही लिटफेस्टमध्ये आईच्या आणि मुलीचं दोघांचं नवीन पुस्तक एकत्र बाहेर आलं असेल. आय थिंक बॅक टू बॅक दिस फॉर मी, हा माझ्या अजूनही अंगावर काटा येतो आहे. माझ्यासाठी हा अतिशय इम्पॉर्टंट क्षण आहे, कारण मला वाटतं मी आईच्या पोटात असताना ज्योतिष शिकून आली आहे. आणि ते म्हणतात तसं अभिमन्यूला ना आतमध्ये चक्रव्यूहात घातलं पण बाहेर पडता येईना, तशी मी आत गेली आहे ज्योतिषात. आणि मला आई एवढं ऑफकोर्स येणार नाही ज्योतिष, पण तिच्याकडे मी शिकले आहे आणि त्याच्यामुळे मी पुस्तकं पण लिहिलेत त्याला धरून. पण फॉर मी दिस इज अ व्हेरी स्पेशल मोमेंट, बिकॉज ह्या वयात इतकं धाडस करून स्टेजवर येणं, बिकॉज माय मॉम इज अ व्हेरी शाय पर्सन. 2 शब्द बोलायला बट शील से मला नको. So she has come here today to launch her book is really for me a big privilege, and I'm very grateful to Vishwakarma Publications for doing this for her, for making it a very special moment for her in her life. Thank you so much. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी विश्वकर्माचे अध्यक्ष भरत अग्रवाल सर उपस्थित आहेत. त्यांनी शुभेच्छा द्याव्यात अशी मी त्यांना विनंती करतो. आईबद्दल खूप बोलणं झालं आहे आणि खरंच हे आमच्यासाठी पण खूप अभिमानाची गोष्ट आहे. ती त्यांच्याबद्दल ती म्हणणार त्यांच्याबद्दल त्यांच्या थ्रू एक जे पुस्तक दिली होती 20 वर्षांपूर्वी, ते आज इथं एक रिपब्लिश होत आहे. खूप आम्हाला आनंद आहे, खूप अभिमान आहे, कारण आईंचं पर्सनॅलिटी असं आहे ती त्यांच्याकडे गेल्यानंतर आपलं आपोआप त्यांच्यासमोर नमन होण्याचं इच्छा होते आणि त्यांच्या तोंडातून नेहमी आशीर्वादच बाहेर येतो. तर अशा व्यक्तीचं आम्हाला एक सन्मान करण्याचा एक काळ मिळाला, तेही आम्हाला खूप त्याचा आनंद आहे.
सर्वांना एवढीच विनंती आहे की हे पुस्तक प्लीज याच्याबद्दल थोडंसं स्प्रेड करावं. ॲस्ट्रॉलॉजी हा अशी गोष्ट आहे जे मला जे समजतं तेवढं ती गुगलवरती सर्च केलं तर सर्वात जास्त इंडियामधलं 3 क्षेत्र आहे ABC, त्यातलं ए म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी. त्याच्यामुळे ॲस्ट्रॉलॉजीचं सर्च हे एवढं जास्त आहे, त्याच्याबद्दलचं कौतूहल हे खूप जास्त आहे. तर हे अजून व्यवस्थित समजून घेण्यासाठी हे पुस्तक डेफिनेटली उपयोगी होईल. परत आई, आपलं आशीर्वाद आमच्या सर्वांवरती नेहमी राहू द्या. थँक्यू. धन्यवाद सर. खरं तर प्रत्येक प्रकाशनामध्ये पुस्तक प्रकाशनानंतर लेखिकेचं मनोगत असतं, परंतु वयाने सगळ्यात ज्येष्ठ आहेत लेखिका इथे, म्हणून त्यांचं सर्वात शेवटी मनोगत आपण ठेवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या फक्त पुण्यात, महाराष्ट्रात किंवा भारतात प्रसिद्ध नाही तर जागतिक कीर्तीच्या त्या ज्योतिषी आहेत. ब्रिटनचे युवराज चार्ल्स आणि डायना यांच्या विवाहाच्या प्रित्यर्थ त्यांनी जे भाकीत केलेलं होतं ते तंतोतंत खरं ठरलेलं होतं. म्हणजे अख्ख्या जगातले ज्योतिषी एका बाजूला आणि शोभाप्रभू एका बाजूला. शोभाप्रभूंनी जे भाकीत सांगितलेलं होतं ते भाकीत खरं ठरलं. हा भारतीय ज्योतिषशास्त्रातला मोठा विजय होता. तर अशा प्रसिद्ध ज्योतिषी शोभाप्रभू मॅडमला मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत 1-2 मिनटं बोलावं. चल 1 मिनिट मी प्रश्न विचारतो. मला काही प्रश्नांची उत्तरं पाहिजे. एक तर सगळ्यात आधी तुम्हाला हे ज्योतिषबद्दल अभ्यास करायचं का असं वाटलं? तुमचं हे कधी असं वाटलं की तुम्हाला हे ज्योतिषमध्ये थोडंसं अभ्यास करायला पाहिजे आणि ह्या सगळं करायला पाहिजे? काही गोष्टी आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत, तेवढं उत्तरं द्या फक्त. काही असं म्हणजे आयुष्यात काही प्रसंग असे आले की ज्याच्यामुळे ज्योतिषी लोकांचा आधार घ्यावा लागला. त्याचा अनुभव आला नाही चांगला, उलट फसवतच व्हायला लागली, काहीतरी दिशाभूल करायला लागली. मग विचार केला आता ह्याच्यात आपण जरा जास्त लक्ष करा. आपणच जर हे शिकलो, कारण पहिल्यापासून उत्सुकता होतीच ह्या ज्योतिषाकडे जा, त्या ज्योतिषाकडे, का धंदा चालत नाही, काय अमक होत नाही, का लग्न, आपण जातोच त्यांच्याकडं ना, तसं आम्ही जात होतो. पण अनुभव आला नाही. म्हटलं म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी लबाडी चाललेली आहे लोकांची आणि खोटं सांगतात, समजूत करतात फक्त आपली. त्याचं आपणच शिकूया. आणि मला होती लहानपणापासून आवड. माझे आजोबा ज्योतिषी होते, खरे पक्के ज्योतिषी नव्हते, कोकणातले ज्योतिषी. म्हणजे एक पंचांग असं उघडायचं आणि गावातल्या प्रश्नांची उत्तरं ते विचारतील ते द्यायचे. त्याच्यावरती 4 आणे ठेवायला लावायचे. लहान होते मी, 10 वर्षाचे वगैरे. आणि त्यांचे प्रश्न काय असायचे, माझ्या मुलाचं, त्या कोकणातली लोक ना, त्यांची माणसं मुंबईला असायची. माझ्या मुलाचं पत्र येईल का, माझी मुलाची मनी ऑर्डर कधी येईल, मग खूप दिवस झाले त्याची तब्येत कशी, असं काहीतरी प्रश्न विचारत. आणि त्यांची हे उत्तरं सगळी चांगलीच देत, छान आहे, येईल अमुकांचे 4 आणे ते ह्याच्यावर त्यांचा शेअर तर. पण ते मी लहानपणी पाहिलं होतं, ते कशी उत्तरं देत मला माहीत नव्हतं. आणि त्यांचं खरं पण व्हायचं, काय उत्स्फूर्त असेल एखादं. नंतर मला आता जास्त शिकल्यावर लक्षात आलं की ते पंचांगात काय पाहायचं. त्यात एक कोष्टक आहे, म्हणजे आजचं नक्षत्र काय, त्यात भार काय, आणि मग त्याचं फळ दिलेलं असतं, ते बघून ते सांगायचे. मग ते मला फार उशिरा कारण ते बरोबर येतं. आणि नंतर मी स्वतः ज्योतिषी अभ्यास, अनुभव. माझ्याकडे ते ग्रह पण आहेत तसे की ज्योतिषाला स्वतःचे ग्रह लागतात. ज्योतिष येण्यासाठी का किंवा काय त्याची गेल्या जन्मीची बैठक लागते, वाचासिद्धी लागते. माझा एवढा अभ्यास म्हणजे मी फार मोठी विद्वान ज्योतिषी नाही आहे, पण मला त्याचा अनुभव असा आला आहे की काय सांगितल्यावर कसं ज्योतिषाने त्यातला काय उपयोग करून घ्यायचा त्यातला. नाही तर खूप दशा, महादशा, विदेशा खूप काढतात, त्यांना काही सांगता येत नाही. कारण आता काय कॉम्प्युटरमुळे तुम्ही शेवटपर्यंत सूक्ष्म दशापर्यंत जाऊ शकता, पण त्याचं काय पाहायचं, कसं पाहायचं हे कोणालाही माहीत नाही. पण शेवटी उत्स्फूर्त आलं पाहिजे सांगता. आणि सारखं भविष्य बघून बघून सुद्धा आपण एकाग्रतेने बघतो आणि आपले ध्यानच होत जातं. ते ग्रह अक्षरशः आपल्याशी बोलायला लागतात. असं बऱ्याच वेळा पत्रिकाशी उघडली की त्यातलं अंतरंग कळायला लागतं. असं ते त्याच्यासाठी स्वतः म्हणजे मंजरी जसे कॅरेक्टर्समध्ये जाते तसे सगळे ग्रह तुमच्याशी बोलतात. मला अजून एक विचारायचं होतं, जेव्हा तुम्ही हे लिहित होतात, जेव्हा हे शिकत होतात, तुम्हाला किती लोकांकडनं काय म्हणतात त्याला हे आलं की नाही बाबा हे महिलांचं क्षेत्र नाहीये, तुम्ही काय शिकताय, असं विरोध वगैरे खूप होतं का? प्रत्येक घरोघरी सगळे त्यांना उत्सुकताच असते ना. कोण हात बघतो, कोण पत्रिका बघतो, कोण लक्षणं बघतो, असं नाही. पण आपण जेव्हा शिकायला लागला तेव्हा काही विरोध आले होते का समाजाकडनं? नाही, असं काय विरोध तसं मला नाही वाटत काय. नाही ना.
अच्छा, आपली एखादी आठवण जे तुम्हाला असं वाटतंय की जेव्हा आपण काही लोकांचे ग्रह बघत होते आणि त्यांचं एखाद वेळेस पत्रिका चांगली नसेल पण तुम्हाला त्यांना सांगता आलं नाही, अशी काही आठवण आहे? सगळं कळतं पण सगळं आपण सांगू शकत नाही ना. त्यांना येणारा मनुष्य कसा आशेने आलेला असतो, त्याला आपण काही सांगितलं नाही म्हणून त्याला तो नाराज होऊन जातो. मग अशाला त्याला ते जरा समजून सांगायचं आणि मग त्याला गोड जरा काय म्हणतात तसं त्याला मानसिक बळ देऊन पाठवायचं. हेच सगळ्यात मोठं काम आहे, कारण त्याच्या मनाने त्याचं काम होतं ना. तुझं काम होईल म्हटल्यावर तो माझ्यावर विश्वास ठेवून तो जातो, त्याचं काम होतं. एक आठवण कुठली तरी सांगा ना, की तुम्हाला असं वाटतं कशाबद्दल? कुठली एखादी आठवण जे तुम्ही कोणाची पत्रिका बघितली, फिल्म प्रोड्युसरची, इंदिरा गांधींची, कुठली एक इंदिरा आठवण? गांधींच्या पत्रिकेच्या वेळेला सगळ्यांनी सांगितलं होतं का इंदिरा गांधी पुन्हा निवडून येणार नाही, कारण एकदा पडलं का पडलं ना राजकारण. तर मला एकटीलाच असं वाटत होतं तिची पत्रिका बघून की ही नक्की 100% निवडून येणार. आता 77 तेव्हाची गोष्ट आहे म्हणजे ती बारी. आणि आता ह्याची पत्रिका नक्की मला कशी मिळणार, खरी खोटी बाहेरची पत्रिका. तर त्या विठ्ठलराव गाडगे माझ्या ओळखीचे होते, त्यांना म्हटलं मला याची खरी पत्रिका काय आहे ती मला तुम्ही मिळवून द्या, म्हणजे आपल्याला बोलता येईल त्याच्यावर. मग त्यांनी आणून दिली मला पत्रिका, त्याप्रमाणे काढलं. तर मला असं दिसायला लागलं काही एकदम बाजी मारावं हे सगळ्यावर, आणि सगळे लागले मला हसायला, असं होऊच शकत नाही म्हणून. मग मी काय केलं, माझ्या पटवर्धन म्हणून एक ओळखीचे पत्रकार होते, त्यांनी सल्ला दिला की तुम्ही असं करा, खूप अशा कॉप्या आपण काढूया आणि सगळ्या पेपरनं देऊन टाकूया, खेड्यातून कुठल्याही पेपरनं. ते त्यांनी काम केलं. नंतर आम्ही इकडे दिलं की तेव्हा तरुण भारत जरा होता, तरुण भारतला दिलं. तर ते म्हणाले आम्ही नाही छापणार, कारण त्यांना नाही, पण ते म्हणाले जर आल्या बाई निवडून तर मात्र आम्ही तुमचं कौतुक करू, पण आम्ही लेख नाही छापणार. नंतर राष्ट्रतेज तेव्हा अगदी नवीन निघाला होता, तर त्यांनी तर माझं पान एवढं मोठं भरलं आणि स्वतः भाव काढण्याकरता बाईकडे घेऊन गेल्या दिल्लीला. हे बघा आम्ही अंक काढला, हे बघा त्यांना जाहीर केलं. त्यामुळे इंदिरा गांधी वाचलं ना, इंदिरा गांधी याच्यावर सगळं बाजी मारली असं मोठं त्याचं हेडिंग होतं. आणि नशिबून ते आल्या तसं. आणि मग तरुण भारती पण माझं दिलं सगळं, आणि इंदिरा गांधी मला भेटायला बोलवलं. त्यांनी मला बिपिन सर विचारत होते कुठल्या तरी फिल्म प्रोड्युसर बद्दलचं काय अनुभव येते? अशा खूप गोष्टी आहेत. एक फिल्म प्रोड्युसर, तर त्यांना मुली 2 मुली आणि मुलगा नव्हता, आणि चांगल्यापैकी पैसा अडका, नाव बिव त्यांचं सगळं. तर त्यांनी मला मुद्दाम बोलवलं, म्हणजे मध्यस्थी अजूनही प्रोड्युसरच होते साळवी म्हणून. त्यांनी बोलवलं आणि सांगितलं जरा ह्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे की त्यांची इस्टेट वगैरे आहे, त्यांना मुलगा होईल का नाही हे त्यांना बघायचं आहे, विचारा जरा. तर मी पत्रिका बघितल्यावर लक्षात आलं की ह्याला तर मुलगा झालेला आहे यांच्याकडे, ह्याला मुलगा, हे नाही कसे काय म्हणतात. मग मी म्हटलं तुम्हाला मुलगा नाही येत? नाही म्हणाले की ते आहेत तर 2 मुलं. मी म्हटलं बोलू काय कळे ना. तर ते साळवी जे होते बरोबर, त्या बोला हे माझे मित्र, तुम्हाला काय वाटतं सांगायचं ते सांगा. मग मी म्हटलं ह्यांना मुलगा आहे, पण हे नाव तुमचं नाव लावू शकत नाही, असं काय आहे का? मुलगा तुम्हाला दिसतंय आहे, तुम्ही सांगू शकत नाही का आहे मुलगा, ते जाहीर करू शकत? तर त्यांनी अक्षरशः कपाळाला घातलं, नमस्कार केला. म्हणे मग त्यांनी सांगितलं आहे मला मुलगा, पण माझ्या बायकोचं नाही, माझा बाहेर या नवरस काय असं म्हणतात. त्याच्यामुळे ते असं म्हणजे इतकं कळतं पत्रिका पाहिल्यावर, खूप गोष्टी कळतात. म्हणजे सगळे ग्रहच बोलतात तुमच्याशी, म्हणून कवरवर हट्ट होता की सगळे ग्रह यायला पाहिजे. हां, आम्ही ग्रह टाकले नव्हते, पण हट्ट करून ते ग्रह टाकून घेतलेत. आता मला त्याची मागची भूमिका कळाली. 2 थिंग्स विच आय वुड लाईक टू ऑल्सो इन्फॉर्म ऑल द ऑडियन्स हू आर सिटिंग ओव्हर हिअर. हाव मंजरी, I'll tell Manjari only, and her mother, they work together also when they are writing books. First thing, her cosmic clues, the cat one, yeah? All the astrological part of it, it was all, in discussion with her mother. They had come up with all those solutions, and I still remember how the police, used the astrological chart and technicals, and then they did. So, जेव्हा तुम्ही ह्या पुस्तकाबद्दल बोलत होता त्यांच्याशी, मंजरीशी, तर ते कसं घडून आणलं हे सगळं? म्हणजे तुम्ही कसे कॉस्मिक क्लूज सांगायची मला ना ती, तो आपलं काय आहे त्याचा काय आहे ते सगळं. हां, त्याच्यानंतर मी ते बसे की अशा तऱ्हेचे ग्रह असणारा मनुष्य पाहिजे, खुनी किंवा त्याचं मन असं, तो काय करते सगळं डिटेल काढून मग खऱ्या पत्रिका म्हणजे असं कोणी बघेल ना,
हो. खोटी पत्रिका म्हणून जन्म तारीख वेळ सगळं लोक बघणार. मग अशा पाठी जाऊन असं कुठले ग्रह असू शकतात ते सगळं बरोबर करून म्हणजे असं कोणी चॅलेंज करू शकणार नाही की अशी पत्रिकाच नाही आहे, ही खोटीच रचवली पत्रिका असं कोणी म्हणणार नाही आहे. असं त्या म्हणजे कॉस्मिक कूजमध्ये आपण त्यांना को ऑथर म्हणून छोटीशी पदवी दिली तरी काय हरकत नसावी. हां, अजून एक आतली माहिती मी सांगतो. जेव्हा सप्टेंबर महिन्यात PILF व्हायचे तेव्हा त्यांची तारीख आणि त्याची लॉन्चची वेळ हे IS द्यायचे. त्याचं कारण असं होतं, आत्तासुद्धा पण ते देताच आहे, पण तेव्हाचं कारण मला लक्षात द्यायचं की त्या दिवशी पाऊस येणार नाही ॲटलिस्ट. असंच व्हायचं, म्हणजे लॉन्च होऊन जायचं आणि नंतर पाऊस यायचा. तर हे एवढं जे आहे ते सगळं आपल्याला. आता पण आपण तारीख काढली तर कालचा दिवस किती छान झाला. म्हणजे गव्हर्नर वगैरे सगळे सुद्धा सगळं म्हणजे बरं वाटलं ना. बरं, एकदम सगळं आले व्यवस्थित झालं, सगळं चांगलं व्यवस्थित पार पडलं. बाहेर काय गडबड झाली नाही. हां, एक मोठं झालं. आपल्या इथे गडबड नाही झाली. छान छान. I think I am done with. Bipin sir, you want to ask anything? Okay, thank you very much, and it was very interesting. Those who are interested in this subject, the books are available at Vishwakarma Publication stall number 7. Please do visit, and you can take autograph of Shobhaji. सर एकच मिनिट. धन्यवाद सर. आज कन्येचं आणि आईचं पुस्तक प्रकाशित होण्याचा हा दुग्ध शर्करा योग या व्यासपीठावर आलेला आहे. किती विनयाने त्या सांगितलं त्यांनी की मी खूप मोठ्या ज्योतिषी नाही, परंतु सिद्धांत, संहिता आणि होरा या ज्योतिषशास्त्रातल्या तिन्ही शाखांमध्ये त्यांचं प्रभुत्व आहे आणि अजूनही त्या स्वतःला विद्यार्थिनी समजतात. आणि ज्योतिषशास्त्रासाठी त्या इतकं निष्ठेने त्यांनी काम केलेलं होतं की 1972 मध्ये त्यांनी ज्योतिर्विद्या भवन नावाचं स्वतंत्र शिक्षण संस्था देखील काढलेली होती आणि त्यामार्फत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं होतं. आणि आजही 12 ग्रह आणि 12 स्थानं यांच्यावर स्वतंत्र पुस्तक लिहिण्याची त्यांची मनीषा आहे. आणि आम्हाला सांगायला आनंद वाटेल की आपण जर लिहिलं तर विश्वकर्मा पब्लिकेशन्सला ते करायला नक्कीच आनंद वाटेल. आमचंही हे ज्योतिष या विषयावरचं पहिलंच पुस्तक आहे आणि हा असा शब्दकोश आम्हाला प्रकाशित करताना मनस्वी आनंद झालेला आहे. या कार्यक्रमाला सर्व मान्यवरांनी उपस्थिती दाखवल्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो.